शिरूर तालुक्यात मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शिवनेरी बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या वतीने व बापूसाहेब ॲडव्होकेट बी.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. इंदिरानगर शिरूर येथे आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. उपस्थित महिला भगिनींना गृहोपयोगी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण दिसून आले. देवकामाई उन्नती महिला मंडळाच्या उपाध्यक्ष प्राध्यापक यू.बी. पाटील, माजी उपसरपंच योगेश काळे, ग्रामपंचायत सदस्य राजू चव्हाण, ज्येष्ठ नागरिक मिस्त्री सर, शिक्षक सी.ए. पाटील, संदीप मराठे, जयदीप लोके मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमातून महिलांचा सन्मान व सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. आज रोजी महिलांमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि तिळगुळ देणे आणि एक प्रेमाची भेट म्हणून एक भेटवस्तू देणे असा कार्यक्रम शिवनेरी बहुउद्देशीय योजनामार्फत आपण आयोजित केलेला होता. या कार्यक्रमात शिरूर भागातील इंदिरानगर परिसरातील माता भगिनींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि जातीने हजर राहून या कार्यक्रमाचा गोडवा वाढवला. असंच एकमेकांमधलं नातं दृढ करण्यासाठी असा कार्यक्रम घेणे आता सामाजिकदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीने हे उचललेलं एक पाऊल चांगलं या कार्यक्रमासाठी धामणगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला पाटील तसेच शिक्षक वृंद, आपल्या या परिसरातील ग्रामपंचायत सदस्य योगेश काळे, तसंच दुसरे सदस्य राजूभाऊ चव्हाण, आबा खैरनार, भैया खैरनार, सुरेश काळे, भीमराव काळे आणि सगळ्या भगिनी इथं उपस्थित आहेत. तर त्यांचं एक या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो.